तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आली आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. मित्रांनो, मीराने फोडलं मायाचं थोबाड. मित्रांनो, नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मित्रांनो, आता मंजिरीने तिच्या स्वार्थासाठी इतक्या खालच्या थराला जाते की तिला कसलंही भान नसते. तर इकडं मात्र आता मंजिरीला कळते की मीरा घरी येणार आहे, त्यामुळे ती आता प्लॅननुसार तयारीला लागते. तिच्या या घाणेरड्या प्लॅनमध्ये मायासुद्धा जुडलेली असते. तर आता मंजिरीने ठरवल्या प्लॅननुसार सर्व काही ठीकठाक चालू असतं, तेव्हा मंजिरी आता मायाला भेटून तिला प्लॅननुसार सावध करते. माया, तुला पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुझ्या रूममध्ये जायचं आहे आणि बॅग पॅक करायची आहे आणि बॅग पॅक करायला घ्यायची आहे आणि बॅग पॅक करत असताना नाटक करायचं आहे आणि लिहायचं आहे की वेदा मी तुला सोडणार नाही. आता मात्र मायाला सुद्धा शॉक बसतो. मॅडम, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? तेव्हा मात्र मंजिरी बोलते, तुला अथर्व हवा आहे ना, तर फक्त मी सांगते तसं कर. बाकी आता सांगण्याची वेळ नाहीये. जा लवकर कामाला लाग. तर इकडं मात्र आता मंजिरी खाली येऊन आता ठरवल्या प्लॅननुसार सर्वांना सांगू लागते, चला आपल्याला मीराला घेऊन यायचं आहे. पण सर्व काही खोल्यांना मी लॉक केलेलं आहे, फक्त मायाच्या रूमला केलेलं नाही. कारण की मंजिरीला माहिती असतं की अंबिका मायाला सोडून कुठंच जाणार नाही. कारण की आतापर्यंत मायाचे सर्व काही कट करत असताना आता अंबिकेला माहिती असतात, त्यामुळे मंजिरी पुरेपूर याचा फायदा घेते. आता अंबिका सुद्धा हे सर्व काही ऐकते. तेव्हा मात्र ती बोलू लागते, आई तुम्ही मायाच्या रूमला कुलूप लावायला हवं होतं. तुम्हाला अजून माहिती नाही की ती कशी आहे. मी तिच्यावर लक्ष ठेवते. असं म्हणतच अंबिका आता तिच्या खोलीकडे निघते. तर इकडे मात्र वेदा झोपलेली असते. तेव्हा मंजिरी आता तिच्या खोलीमध्ये येऊन तिच्या बाजूला ती बाहुली ठेवते आणि बोलू लागते, आता मी हे विधी पूर्ण करू शकेल, कारण सर्व काही फॅमिली आता मीराकडे वळली आहे. तर दुसरीकडे अंबिका आता मायामध्ये व्यस्त झाली आहे. वेदा, आता ही तुझी शेवटची झोप. तर इकडे मात्र अंबिका आता मायाच्या खोलीत येऊन बघते तर काय, माया लिहित असते, वेदा मी तुला सोडणार नाही. आता मात्र अंबिकाला चांगला धक्का बसतो. ती सर्वांना ओरडून सांगण्याचा प्रयत्न करते, मात्र तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचत नसल्याने ती लगेच आता मीराकडे धाव घेते. मित्रांनो, मीरा जेव्हा घरामध्ये येणार तेव्हा तिला कळणार की मायाचं कटकर असतात, तेव्हा ती कशी प्रकारे तिचा माज उतरवते हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथंच संपतो. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय मित्रांनो.